जयास कोणीच नेई ना, चोरू जाता चोरवे ना, कल्पांत झाला तरी वेचे ना, अणु मात्र. कल्पांत, कल्पाचा शेवट, जगाचा अंत. वेचेना, संपत नाही, कमी होत नाही. अणुमात्र, यत्किंच, आत्मस्वरूपाला कोणीच नेत नाही. त्याला चोरून न्यायचे म्हटले तरी त्यास चोरणे शक्य नाही. जगाचा अंत झाला तरी आत्मस्वरूप यत्किंचितही कमी होत नाही. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी राहिली. तिच्याबद्दल येथे सांगतात, पृथ्वी म्हणजे जड द्रव्य. दृश्य विश्वाला आणि त्यामधील वस्तूंना जड द्रव्याचा आधार असतो. वस्तू येथून तेथे नेता येतात, त्याची चोरी करता येते, म्हणजे त्याचे हरण करता येते. प्रलयकाली जगाचा अंत होतो, त्यावेळी तर सारी पृथ्वीच विरून जाते. इतर महाभूतांप्रमाणे पृथ्वीला देखील आत्मस्वरूप अंतर्यामी राहून धारण करते. पण जड व स्थूल वस्तूंचे गुणधर्म त्यास चिकटत नाही. उदाहरणार्थ, आत्मस्वरूप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, ते कोणापासून हरण करता येत नाही. इतकेच नव्हे तर सारी पृथ्वी विरली तरी त्याच्यामध्ये यत्किंचित कमी होत नाही. अशा रीतीने ते विश्वामध्ये वास करून विश्वाहून पूर्ण अलिप्त असते. ओवी 15. जे ज्ञान चक्षी लक्षिले नव जाये, जेथे आकार भस्मोनी जाये, सांगितले ते साकार होये, म्हणून सांगणे न घडे. ज्ञानचक्षी, ज्ञानदृष्टी, लक्षिले, पाहिले, अवलोकिले, भस्मोनी, नाश पावतो, जळून जातो, सांगितले, निवेदन केले. आत्मस्वरूप ज्ञानदृष्टीने पाहता येत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी आकार जळून जातो, जे सांगता येते ते साकार होते. म्हणून आत्मस्वरूपाविषयी काही सांगता येत नाही. माणूसच आत्मस्वरूपाचा शोध करतो. त्याला दोन दृष्टी असू शकतात, एक अज्ञान दृष्टी, दुसरी ज्ञानदृष्टी. अज्ञान दृष्टीमध्ये पाहणारा द्रष्टा दृश्याहून वेगळा असतो, त्यामुळेच तो वस्तूला पाहू शकतो. ज्ञानदृष्टीमध्ये पाहणारा द्रष्टा दृश्याहून वेगळा उरत नाही, तो दृश्याशी समरस होतो, तदाकार होतो. जेथे पाहणारा नाही तेथे पाहण्याची क्रिया संभवत नाही. ज्ञानाने आत्मस्वरूपाचा तादात्म्याने अनुभव येतो, पण ज्ञाता स्वस्वरूपच झाल्याने त्यास वेगळे